बातमी आहे राजेश टोपे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात दोषी असल्यास राजकारण सोडेन, राजेश टोपे यांनी सर्व आरोप फेटाळलेत। आंदोलन भडकवण्यामागे राजेश टोपेंचा हात होता असा गंभीर आरोप प्रवीण दरेकर यांच्याकडून करण्यात आला होता। तर राजेश टोपेंनी आपल्यावरचे सर्व आरोप हे फेटाळलेले आहेत। राजेश टोपेंच्या कारखान्यावर झालं जे दगड नेले गेले सभापती महोदय दरेकर संपत आला। राजेश टोपेंच्या कारखान्यातल्या संपत आहे असं बोलू द्यायचं नाही तर असं विरोधी पक्षाचं ते त्यांच्या मनात मांडायचं त्यालाही अधिकार आहे ना। असं करता येईल की सत्ताधाऱ्यांनी काहीच मांडायचं नाही खाली बस आता तुम्हाला ऐकायचं होतं म्हणून तुम्ही जाते फोन कोणाचे येत होते ते सभापती महोदय त्याची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे। मराठा समाजाच्या गोरगरीब मुलांना न्याय मिळावा किंवा त्यांना त्यांचं त्या ठिकाणी त्यांचं भवितव्य चांगलं व्हावं गरीब मराठा समाजाचं, त्या दृष्टिकोनातून जर का कुणाची काही योग्य आंदोलन असेल तर त्याला सर्वपक्षीय पाठिंबा त्या ठिकाणी सगळ्यांचाच आहे मराठा आरक्षणासाठी। मला वाटतं की हाच सगळा विषय आहे। त्यामुळे आज जे काही संशय व्यक्त करण्यात आला किंवा काही वरच्या स्तरावर, मला वाटतं खालच्या ह्याच्यात तर कोणी काही नाव घेतलेलं नव्हतं, वरच्या ह्याच्यावर घेतलं जरी असेल तरी मला एवढं म्हणायचं की संपूर्ण आरोप किंवा संशय हे धादांत खोटे आहेत। ह्याबद्दल मी सांगेल की कुठले सगळे बिनबुडाच्या आरोप आहेत किंवा कुठलाही त्याच्यामध्ये सत्यता नाही। मला असं वाटतं की हा जो लढा आहे तो एका उदात्त हेतूसाठी आहे आणि त्यामुळे त्याला डायव्हर्ट करण्याचं काम, त्याच्यात राजकीय काही ह्या गोष्टी होण्याचं काम होऊ नये एवढीच माझी यामागची स्पष्ट भूमिका आहे। बाकी मला ह्याबद्दल अद्याप दुसरं काहीही बोलायचं नाही।